मंत्री भुजबळांच्या येवल्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा MIDC संदर्भात भर सभेत उद्योग मंत्री उदय सामंतांना फोन। येवला MIDCत खरंच नवीन प्रकल्प येणार की शिंदेंची नेहमीप्रमाणे निवडणुकीपुरतीच नौटंकी ठरणार? आमदार किशोर दराडे 7 वर्षांपासून आमदार, मग MIDCसाठी याआधीच का प्रयत्न केले नाहीत? येवला नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून येवल्यात शिंदेंच्या शिवसेनेचे पॅनल आमदार किशोर दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक लढवित आहे। शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्या येवल्यात जोरदार प्रचार सभा घेतली। या सभेत येवल्याला करोडो रुपयांचा निधी दिल्याचे शिंदेंनी सांगितले। आमदार किशोर दराडे यांनी येवला MIDCत नवीन प्रकल्प येत नसल्याने MIDCचा प्रश्न मार्गी लावून रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करावे अशी विनंती शिंदेंना सभेतच केली। यावेळी शिंदेंनीही नेहमीच्या स्टाईलमध्ये लगेच उद्योग मंत्री उदय सामंतांना फोन लावून MIDCचा प्रश्न सोडवण्याच्या सूचना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केल्या आहेत। आता MIDCचा प्रश्न खरंच मार्गी लागेल का याची येवलेकरांना उत्सुकता आहे। वास्तविक पाहता आमदार किशोर दराडे गेल्या 7-8 वर्षापासून आमदार आहेत। बंधू नरेंद्र दराडे हे देखील 6 वर्ष आमदार होते। मग आमदारकीच्या काळात यापूर्वीच एकनाथ शिंदेंच्या माध्यमातून दराडे बंधूंनी येवल्यातील रोजगाराची चिंता होती तर ते सोडून का घेतला नाही असा प्रश्न उपस्थित होतो। आमदार दराडेंच्या घरातील उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी करत असल्यानेच केवळ मते मिळवण्यासाठी आमदार दराडेंचा हा खटाटोप म्हणायचा का असाच प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो। येवला नगरपालिकेची निवडणूक राष्ट्रवादी अजित पवार गट व शिवसेना शिंदे गट यांच्यामध्ये अतिशय चुरशीची होत असून मतदारांना विविध विकास कामांचे आश्वासने दाखवून मते मिळवण्यासाठीचा खटाटोप उमेदवारांकडून सुरू आहे। अरे वा, मी आता येवल्याला आलो। येवला हॅलो, आणि दराडे साहेब म्हणाले इथे आपला रुपेश दराडे आणि एक 26 लोकांची टीम आहे। दराडे म्हणाले उद्योग मंत्र्यांना आम्ही सांगितलंय उद्योग आणा, पण आता तुम्ही एकदा त्यांच्याशी बोला की लवकर उद्योग इथं आले पाहिजे, रोजगार तरुणांना मिळाला पाहिजे। MIDC ऍक्विजिशन झालंय, मग आता इकडे 12 वर्ष झाले, आता काही 14 वर्षाचा वाट बघताय वनवास संपवायला? येतील आता ना, मग उद्योग येतील। शब्द देऊ का मी बाबा? आता मी बघा एकदा शब्द दिला की पाळतो, त्यामुळे तुम्ही तात्काळ त्याची प्रक्रिया करा। आणि बघा हे आता लोकांना